मानवी शरीराच्या एकूण अस्थींची संख्या 206 आहे. आणखी एक छान योगायोग सांगतो. अस्थिम या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे बोन्स, आणि ऑस्टियम हा लॅटिन शब्द देखील त्याच्याशी थोडाफार समांतर असलेला आहे. याचा अर्थ संस्कृत भाषेच्या ओरिजिन्स या अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ऑस्टिओलॉजी इज द स्टडी ऑफ बोन्स. ऑस्टियम मीन्स बोन and asthim is also bone. There are 206 bones in adult human body. 206 बोन्स आहेत आपल्या शरीरामध्ये, आणि ते 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला भाग आहे तो आहे ॲक्शियल स्केलेटनचा, आणि दुसरा भाग आहे तो अपेंडिक्युलर स्केलेटनचा. ॲक्शियल स्केलेटन म्हणजे शरीराच्या ॲक्सिसवर असणारा स्केलेटन, उभ्या व्हर्टिकल ॲक्सिसवर असणारा स्केलेटन. त्याच्यामध्ये स्कल, थोरॅसिक रिबकेज आणि पेल्विक रिजन हा आला. स्पेसिफिकली वर्टिब्रल कॉलम, स्पाइन, आपला पाठीचा कणा, स्कल, रिबकेज हे ॲक्शियल स्केलेटनचे भाग आहेत. आणि या ॲक्सिसला काय जोडलंय, तर या ॲक्सिसला लिम्स जोडलेले आहेत. इंग्रजीमध्ये अपेंडेजेस म्हणतात, आणि म्हणून त्याला अपेंडिक्युलर स्केलेटन असं नाव आहे. आता हे अपेंडेजेस हे क्वॅड्रिपेड्स म्हणजे चतुष्पाद प्राणी जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा त्यांना 4 लिम्स आणि हाइंड लिम्स असे शब्द आपण वापरतो. पक्ष्यांमध्ये हे 4 लिम्स विंग्समध्ये मॉडिफाय होतात. आणि हाइंड लिम्स म्हणजे मागे असणारे लिम्स चतुष्पाद प्राण्यांमध्ये, 4 पायांच्या प्राण्यामध्ये. पण माणसामध्ये ज्याचं पोश्चर उभं आहे, जो इरेक्ट पोश्चरचा आहे, त्याच्यामध्ये अप्पर लिम्स आणि लोअर लिम्स असा शब्द वापरतात. तर हे लिम्स तयार करतात अपेंडिक्युलर स्केलेटन. आपल्या शरीराच्या ॲक्सिसला हे जे अपेंडेजेस आहेत यांना जोडणारे काही सेट असतात बोन्सचे. त्यांना गर्डल म्हणतात, जसं शोल्डर गर्डल किंवा हिप गर्डल. गर्दलचे बोन्स आणि लिम्सचे बोन्स मिळून अपेंडिक्युलर स्केलेटन तयार होतो. अपेंडिक्युलर स्केलेटनचे 126 बोन्स आणि ॲक्शियल स्केलेटनचे 80 बोन्स असे एकूण 206 बोन्स आपल्या शरीराचा इंटरनल सपोर्टिव्ह फ्रेमवर्क म्हणजे आराखडा तयार करतात. ही जी शरीराच्या आत असलेली सपोर्ट आहे त्याच्यामुळं वेगवेगळे ऑर्गन्स हे प्रोटेक्टेड पण असतात. आणि ते वेल प्लेस्ड राहतात. ही स्केलेटन ही केवळ सपोर्टिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह फ्रेमवर्क पुरती मर्यादित नाहीये, तर
या स्केलेटनचं एक अतिशय महत्त्वाचं फंक्शन आहे, ते म्हणजे जी आपली लोकोमोशन आहे, हालचाल आहे, त्याच्यामध्ये असलेल्या कॉम्प्लेक्सिटीज त्या इतक्या उत्तम पद्धतीनं हँडल करणारं हे शरीराचं एकूण फ्रेमवर्क आहे. आणि तितकीच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ब्लड सेल्स या बोन्समध्ये तयार होतात. त्या बोन मॅरोमध्ये या सेल्सच्या प्रिकर्सर सेल्स असतात, म्हणजे आधीच्या सेल्स असतात. म्हणून स्केलेटन ही केवळ एक सपोर्टिव्ह फ्रेमवर्क नाही आहे, तर ती सपोर्टिव्ह आहे, प्रोटेक्टिव्ह आहे, ती लोकोमोशनला मदत करते. आणि शरीराच्या आत जे ब्लड सर्क्युलेट होतं, तर त्यामध्ये असलेल्या सेल्स, त्यात असलेल्या पेशी, त्यांच्या प्रिकर्सर सेल म्हणजे त्यांच्या आधीच्या सेल्स या बोन मॅरोमधून तयार होतात, म्हणजे हाडांमध्ये तयार होतात. आणि त्याच्यामुळं ह्या स्केलेटनचं विशेष महत्त्व आहे. केवळ सपोर्टिव्ह फ्रेमवर्क या अर्थाने जर आपण बघणार असलो तर आपण व्यवहारामध्ये देखील बघतो की अनेक वास्तू जेव्हा बांधल्या जातात, घरं बांधली जातात किंवा इमारती बांधल्या जातात, तेव्हा त्याच्यामध्ये स्कॅफोल्ड्स असतात, एक सपोर्टिव्ह फ्रेमवर्क असते आणि त्याच्यावर कॉन्क्रीट वगैरे टाकून त्याचे आकार तयार होतात. इंग्रजी भाषेमध्ये छान नाव आहे याला स्कॅफोल्ड म्हणतात. समजा आपण एखादा मंडप बनवतोय, मांडव बनवतोय, तर तो बनवताना आपण उभ्या आणि आडव्या बांबूच्या किंवा लाकडाच्या आपण सपोर्टिव्ह फ्रेमवर्क टाकतो आणि त्याच्यावर कापड गुंडाळलेलं असतं. पण सेल्सच्या बाबतीमध्ये हे जे स्कॅफोल्ड्स आहेत, ही जी इंटरनल सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे, ही सपोर्टिव्ह स्ट्रक्चर ही मॉड्युलर आहे, म्हणजे ती आवश्यकता असेल तशी तसे त्याच्यामध्ये बदल होत जातात. समजा आपण एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एखादा मांडव तयार केला, एखादा मंडप तयार केला, तर तो मंडप जर समजा एखाद्या एक्स्ट्रा भागामध्ये गेलेला असेल आणि समजा आपल्याला दुसऱ्या दिवशी तो भाग नको आहे, तर तिथले बांबू काढून आपण त्याला परत पुन्हा रेस्ट्रिक्टेड म्हणजे ती रचना आपल्याला आवश्यकतेनुसार बदलू शकतो. ह्याला इंग्रजीमध्ये मॉड्युलर नेचर म्हणतात. आपल्या सेल्समध्ये असलेले जे स्कॅफोल्ड्स आहेत इंटरनल असणारे, जे मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्सपासून बनलेत, तर हे मॉड्युलर आहे. मॉड्युलर आहे म्हणजे त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल होत जातात. मायक्रोट्युब्युल्स हे बिल्ड होत जातात किंवा ते डिसअसेंबल होत जातात. मायक्रोट्युब्युल्स बिल्ड होतात म्हणजे काय, तर त्या सायटोप्लाझममध्ये जो प्रोटीन असतो ट्युब्युलिन नावाचा, हे 2 प्रकारचे ट्युब्युलिन्स या मायक्रोस्कोपिक ट्यूब्स तयार करतात. मग ते स्पिंडल ॲपॅरेटस असेल किंवा सेलमध्ये असणारे इतर ठिकाणचे मायक्रोट्युब्युल्स असतील. सेल डिव्हिजनच्या वेळी जे स्पिंडल ॲपॅरेटस तयार होतं ते देखील मॉड्युलर आहे. ते देखील त्या सेंट्रिओल्सपासून वाढत इक्वेटोरकडे येतं आणि स्पिंडल ॲपॅरेटस तयार करतं. हे इंटरेस्टिंग आहे. आपोआप तयार होणं, ज्याला आपण त्या स्केलेटनचं ॲटो असेंब्ली किंवा त्याचं स्वयंभूपण असं मराठीमध्ये म्हणू शकतो. सेल्फ असेंब्ली किंवा ॲटो असेंब्ली. तर हे मॉड्युलर आहे
आवश्यकता असेल तेव्हा तयार होतं. नंतर मग पुन्हा ॲनाफेजमध्ये जेव्हा क्रोमॅटिड सेपरेट होतात तेव्हा ते डिसअसेंबल होत जातं परत पुन्हा. इंटरेस्टिंग आहे. तर स्केलेटन हा सेल्सच्या आत पण आहे आणि स्केलेटन हा शरीराच्या बाहेरून पण आहे, ज्याला आपण एक्झोस्केलेटन म्हणतो. तर यांच्या सर्व डिटेल्स आपण याच्या पुढच्या व्हिडिओपासून पाहणार आहोत. मी लक्ष्मीरमण ओझा आणि आपण पाहताय शिकूया नीट.